जिल्ह्यातील कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, जीप, कारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यातील अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची बेकायदा वाहतूक करण्याबरोबरच वाहनही भरधाव वेगाने चालवत असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. याकडे संबंधित विभागाचं मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पुलावर सोमवारी सकाळी प्रवासी कार आणि सिमेंट मिक्सर वाहनांची जोरदार धडक बसून अपघात झालाय. या अपघातात कारमधील 11 जणांचा मृत्यू झालाय. या अपघाताच्या निमित्ताने कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची बाब पुढे आली असून यामुळे या अपघाताच्या निमित्ताने जिल्ह्यातील बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, जीप, कारचा मुद्दा ऐरणीवर आलाय. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरी भागांसह टिटवाळा, शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण या भागात अनेक जण शेअर रिक्षा, कार, जीप अशा वाहनाने प्रवास करतात. रिक्षामधून 3, कारमधून 7 ते 8 प्रवासी वाहतुकीस परवानगी असतानाही रिक्षामधून 4 ते 5 तर कारमधून 10 ते 11 प्रवासी वाहतूक केली जाते. विशेष म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात असतानाही चालक वाहन वेगाने चालवत असून यामुळे अपघाताची भीती व्यक्त होते. यापूर्वी ठाणे स्थानकाजवळील गोखले मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचे अपघात होऊन त्यात प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. सातत्याने असे अपघात होत असतानाही संपूर्ण जिल्ह्यात अशी बेकायदा वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू असल्याचं चित्र आहे.